आज आपण एका नवीन पाठाला सुरुवात करत आहोत. यापूर्वी आपण पार्ट्स ऑफ स्पीच अगदी स्पष्टपणे पाहिले आपण डिटेलमध्ये. त्यानंतर आपण टेन्स पण त्याच पद्धतीने घेतला. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर पार्ट्स ऑफ स्पीच आणि टेन्स चांगला असेल तर आपल्याला पुढचा ग्रामरचा कुठलाही लेसन समजतो. आज पाहूया आपण चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस याचा अर्थ असा आहे की प्रयोग. आता प्रयोग असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एक संकल्पना असते की विज्ञान आणि प्रयोगाचं फार जवळच नातं आहे. परंतु भाषेमध्ये सुद्धा असे काही प्रयोग आहेत की ज्याच्यामुळे भाषा अधिक सुंदर होते. आणि मग चेंज द व्हॉइस याच्यामध्ये नेमकं आपण काय प्रयोग करत आहोत तर वाक्याची आपण रचना बदलत आहोत पण अर्थ नाही. जसं पहा, राम इट्स अ मँगो. राम आंबा खातो. मँगो इज इटन बाय राम. आंबा रामकडून खाल्ला जातो. अर्थ बदलला नाही पण तरी सुद्धा अर्थ बदलत जातो. कारण पहिल्या वाक्यामध्ये राम हा कर्ता महत्वाचा आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म आंबा महत्वाचा आहे. म्हणजे पुढची व्यक्ती कशी बोलते आपल्याला हे आपल्याला नीट समजलं पाहिजे. म्हणजे पुढच्या व्यक्तीला काय नेमकं म्हणायचं आहे हे जर आपल्याला कळालं तर निश्चितपणे या ठिकाणी आपला प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजेल. पहा, चेंज द व्हॉइस मध्ये या ठिकाणी दोन प्रकार आहेत. एक ऍक्टिव्ह व्हॉइस. याला काय म्हणायचं आहे तर याला म्हणायचं कर्तरी प्रयोग मराठीमध्ये. कर्तरी प्रयोग. मग याला कर्तरी प्रयोग काय म्हणायचं कारण यामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते म्हणून कर्तरी प्रयोग. इथं कर्ता महत्वाचा असतो. वाक्याची ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर कर्तरी प्रयोग. इथं वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते म्हणून कर्तरी प्रयोग. शेक्सपियर म्हटलंय व्हॉट्स इन नेम, नावात काय, पण नावावरच काय असतं. कर्तरी प्रयोग वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. आणखी दुसरी एक बाब अशी आहे की कर्तरी प्रयोगामध्ये काळाचे एकूण फक्त 8 प्रकार येतात ज्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग 8 कोणते तर साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स किती झाले 5. आता उरले 3. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. व्याकरणामध्ये नियम असतात फक्त का असं म्हणायचं नाही. इथं या ठिकाणी 8 प्रकाराचं या ठिकाणी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं. परत ऐका तुम्ही. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. समजलं? आता पाहूया आपण मग पॅसिव्ह व्हॉइस काय. हे पाहिलं आपण ऍक्टिव्ह व्हॉइस नाही का. आता नंबर 2 पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर याचं मराठीत नाव आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर बघा या ठिकाणी हे जे शीर्षक आहे ना तेच आपल्याला बरंच काही सांगायला असतं. कर्मणी प्रयोग म्हणजे काय की वाक्याची सुरुवात कर्माने होते. ज्या प्रकारामध्ये कर्म महत्वाचं असतं वाक्याची सुरुवात कर्माने होते. मग वाक्याची सुरुवात जर कर्माने होत असेल तर त्या वाक्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइसचं काय वैशिष्ट्य बरं. पॅसिव्ह व्हॉइसचं वैशिष्ट्य असं नंबर 1 वाटल्यास तुम्ही लिहून घ्या वाक्याची सुरुवात कर्माने होते. नंबर 2 कर्मणी प्रयोगात म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रियापद नेहमी तिसऱ्या रूपात असतं. क्रियापद हे नेहमी
तिसऱ्या रूपात जर आपण काय म्हणतो थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप इथं कंपल्सरी आहे. नंबर 3 कर्ता सगळ्यात शेवटी येतो आणि तोही आपण बायने दर्शवतो आहे की नाही. आता याच्यात आणखी गंमत अशी आहे की कर्ता हा नामात आणि सर्वनामात असतो बरोबर की नाही. आपण पार्ट्स ऑफ स्पीच छान शिकलो तुम्ही ऐकलेलं आहे. कर्ता नामात आणि सर्वनामात. कर्ता नामात असेल ऍक्टिव्हाइजचा बदल नाही म्हणजे बाय राम बाय सीता बाय गोपाल. परंतु कर्ता जर सर्वनामात असेल तर मग मात्र बदल होतो. मग तो बदल कसा होतो पाहूया. पहा कर्ता जर सर्वनामात असेल तर बदल काय नेमका. तर कर्ता आय असेल तर आयचे मी होते. कर्ता ही असेल तर हिचे हिम होते. कर्ता सी असेल तर सीचे हर होते. कर्ता दे असेल तर देचे देम होते. कर्ता वी असेल वीचे अस होते. इट असेल तर इट यू असेल तर यू. कळलं का. ही झाली बेसिक माहिती सुरुवातीची. आता आपल्याला टप्प्याटप्प्याने ऍक्टिव्हचं पॅशन कसं होतं हे पाहायचं आहे आपल्याला. ही फक्त प्रस्तावना आहे विद्यार्थी मित्रांनो. ही प्रस्तावना नीट लक्षात घ्या कारण याशिवाय चेंज द व्हॉइसची पुढे गाडी आपली जात नाही. परत सांगतो की ज्यांना पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नाम सर्वनाम नाउन प्रोनाउन त्याचबरोबर टेन्स अवगत आहे त्याच मुलांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी चेंज द व्हॉइस समजतो. अदरवाइज या ठिकाणी अगदी डोक्यावर जाईल. घेतले का तर घेतले, संपले का तर संपले अशी आपली गत होईल.